म्हाडा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना 556 पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी म्हाडानं मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी वासियांना चावी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येण्याची ही शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया जुई जाधव हिच्याकडनं। जुई, आजच्या या कार्यक्रमासंदर्भात काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतोय बीडीडी चाळकर यांचं जे इतकं वर्षांचं स्वप्न आहे आपल्या हक्काचं इमारतीमधलं घर, ते आज अखेर पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन दिलं होतं की गणपतीच्या आधी बीडीडीकरांना आम्ही त्यांच्या नवीन घराची चावी हातात देऊ, आणि आज ते स्वप्न सत्यात उतरत आहे बीडीडीकरांचं, कारण का आज त्यांना त्यांच्या घरातल्या चाव्या हातात मिळणार आहे। आज म्हाडाने या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना आमंत्रण दिलं आहे। घरं तर मिळणारच आहेत, मात्र सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे आहे की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। खर तर ज्या वेळेला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सभागृहामध्ये देखील समोरासमोर असतात, तेव्हा भाषणांच्या वेळेतून शाब्दिक चकमक दोघांमध्ये होतच असते। मात्र आज बीडीडीच्या मुद्द्यावरून दोघंही एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय कलगीतुरे दोघांमध्ये कसे रंगतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दोघं एकाच मंचावर उपस्थित राहून भाषणाच्या माध्यमातून एकमेकांना काही टोले लगावतायत का? वरळीमध्ये जिथे गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले होते नारळी पौर्णिमेदरम्यान, त्या दिवशी काय झालं होतं हे देखील सगळ्यांना माहीत आहे। मात्र त्याच वरळीमध्ये आता एका शासकीय कार्यक्रमानिमित्त हे दोघं एकत्र येतात, त्यामुळे नेमकं कसं एकमेकांना टोमणे मारतायत का बीडीडीकरांच्या हितासाठी अजून काही बोलतायत हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि श्रेयवादावरती सुद्धा अर्थातच त्यांच्यात शेरेबाजी आपल्याला पाहायला मिळेल। जुई, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा। पुढच्या एका बातमीकडनं